स्थानिक आमदार माजी मंत्री दीपक केसरकर साहेबांनी पण कालच सन्मान्य मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र दिलेलं आहे। त्यांनीही आमची जे काही भूमिका आहे, आमच्या सगळ्यांची एकच त्या पातळीवर भूमिका आहे आणि म्हणूनच जे कोण विरोध करण्याचा जे काही नौटंकी सुरू आहे, आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत। लोक आम्हाला 8-9 महिन्या अगोदरच आमच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि म्हणूनच लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे, लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे। ज्यांना लोकांनी नाकारलेला आहे, ज्यांना लोकांनी घरी बसवलेलं आहे, त्यांनी लोकांच्या माती भडकवण्याचा प्रयत्न करू नये। तरी त्यांचे पण काही प्रश्न असतील त्यांच्याशी संवाद करायला मी स्वतः तयार आहे पालकमंत्री म्हणून। आम्हाला काय उगाच इथे वातावरण खराब करायचं नाही, कोणाचा उगाच इथे कुठलाही पोलीस बळाचा वापर करायचा नाही। जे आंदोलनकारक आहेत, जे काही त्यांची शिष्टमंडळ आहेत, जी काही कुठली तरी समिती केली असेल, त्या समितीने पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोलावं, त्यांच्या काही प्रश्नांचं उत्तर द्यायचं असेल तर मी तयार आहे। आणि आमची भूमिका पारदर्शक आहे, आम्हाला काही लपवालपी करायची नाही। हा हायवे लोकांच्या विकासासाठीच, आता जसं आपण नॅशनल हायवे तयार केला N66, त्याच्यामुळे असंख्य विकासाची दालनं उघडलेली आहेत, तसंच हा शक्तीपीठ हायवे पण लोकांच्या विकासासाठीच आहे। आणि म्हणून तो मार्ग गोवाकडे न जाता आता मळगाव किंवा 0 पॉईंटवर त्या पद्धतीने आम्ही सुचवणार आहोत आणि मान्य करून घेण्याची जबाबदारी ही आमची असेल। म्हणून ह्या बाबतीमध्ये कुठलाही विरोध करण्याची काही गरज नाही। कोणालाही संवाद करायचा असेल तर मी कधीही त्याच्यासाठी तयार आहे।